नमस्कार, तुमच्या सर्वांचं माझ्या या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत विदर्भ स्पेशल पुरणपोळी. तर आता तुम्ही म्हणाल की यामध्ये स्पेशल काय आहे, तर ही पुरणपोळी नॉर्मल पुरणपोळीपेक्षा वेगळी आहे. ही पुरणपोळी टम्म फुगलेली नसते. तर चला आजच्या रेसिपीला आपण स्टार्ट करूया. सर्वात आधी मी इथे 1 किलो एवढी चणा डाळ घेतलेली आहे, जिला मी 3 ते 4 तास भिजत घातले होते. त्यानंतर कुकरला लावून 5 ते 6 शिट्ट्या काढून घेतल्या आहेत, की जेणेकरून चणा डाळ जी आहे ती चांगल्या पद्धतीने शिजेल. आता या शिजलेल्या चणा डाळीचे आपण एक्स्ट्रा जे पाणी आहे ते काढून घेणार आहोत. या एक्स्ट्रा पाण्याचे आपण कटाची आमटीसाठी उपयोग करणार आहोत, म्हणून या पाण्याला आपण व्यवस्थित झाकून ठेवूया. त्यानंतर आपण पुरणाकडे परत वळूया. पुरणासाठी आता ही जी पाणी काढलेली चणा डाळ आहे त्यामध्ये आपण साखर टाकणार आहोत. पण साखर टाकण्याच्या आधी या चणा डाळला आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मी इथे 1 किलो एवढी चणा डाळ घेतली होती, तर तेवढेच प्रमाणात आपण साखर घेणार आहोत. जेवढी तुम्ही चणा डाळ यूज करत असाल तेवढंच आपल्याला साखर पण वापरायची आहेत. म्हणजेच 1 किलो पुरणासाठी 1 किलो चणा डाळ. आणि याला चांगलं मिक्स करून घेऊया. मिक्स केल्यानंतर आता आपण याला गॅसवर ठेवूया आणि व्यवस्थित ढवळून घेऊया. आणि आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. आता तुम्ही बघू शकत असाल की इथे साखरेने पाणी सोडलेलं आहे, म्हणजे आपलं जे पुरण आहे थोडंसं आपल्याला पातळ वाटतंय. पण आता या पुरणाला आपल्याला जोपर्यंत पुरण घट्ट होत नाही तोपर्यंत याला आपल्याला शिजवायचं आहे. म्हणजेच आता कंटिन्युअसली आपल्याला याला हलवत राहायचं आहे, नाहीतर ते खाली तळाला लागू शकतं. म्हणून आता आपण याला व्यवस्थित चालवून घेऊया. तसेच त्यासाठी आपण काय करणार आहोत, आता मी एक इथे जायफळ घेतलेलं आहे. जायफळला व्यवस्थित किसून घेतलं आहे आणि त्यासोबतच लवंग आणि इलायची, आपली हिरवी इलायची असते, तिचं पावडर करून घेतलेलं आहे. आता आपल्या पुरणाला शिजवून अर्धा तास झालेला आहे. आता त्यामध्ये आपण आपलं जायफळ आणि इलायची आणि लवंग याचं जे काही पावडर आहे ते टाकून देऊया आणि याला व्यवस्थित आणखी 5 ते 10 मिनटे मिक्स करून घेऊया. आता आपलं जे पुरण आहे ते व्यवस्थित घट्ट आलेलं आहे. याच पद्धतीने तुम्हीसुद्धा पुरणाला घट्ट येईपर्यंत व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आता हे पुरण आपलं रेडी झालेलं आहे. तर तुम्ही जेव्हा पुरण आपलं घट्ट होईल तोपर्यंत त्याला व्यवस्थित ढवळायचं आहे. आता आपलं पुरण रेडी झालेलं आहे. तर या रेडी झालेल्या पुरणाला आपण वाटून घेऊया. त्याला वाटण्यासाठी तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा त्या पुरणाला वाटू शकता, किंवा अशा प्रकारे पुरण यंत्र तुमच्याकडे असेल तर त्याचा पण तुम्ही यूज करू शकता. मी इथे नॉर्मल चाळणी आणि लोणीचा यूज केला आहे. त्याप्रमाणे अशा पद्धतीने आपलं जे पुरण आहे झटपट असं व्यवस्थित बारीक होईल. आता आपण सगळं पुरणाला व्यवस्थित असंच बारीक करून घेऊया आणि बारीक केल्यानंतर त्याला थंड करून घेऊया. थंड केलेल्या पुरणाचे तुम्ही बघू शकता, मी अशा प्रकारे गोल पेढे बनवले आहेत. तुम्हाला ज्या आकाराची पुरणपोळी हवी आहे तुम्ही त्या आकाराचे असे पेढे बनवू शकता. मी जेवढ्या पुरणपोळ्या पाहिजे होत्या तेवढ्या मी इथे गोल करून घेतलेले आहेत. आता आपण पुरणपोळीसाठी कणिक मळूया. इथे मी 1.5 कप एवढं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये आता आपण चवीप्रमाणे मीठ टाकूया. मीठ टाकल्यानंतर यामध्ये थोडीशी हळद टाकूया, जेणेकरून आपल्या पुरणपोळीला चांगला रंग येईल. आणि त्यानंतर इथे 1 ते 1.5 चमचा एवढं तेल टाकूया आणि याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपण एक घट्टसर कणिक मळून घेऊया. लक्षात ठेवा की पाणी आपल्याला थोडं थोडंच टाकायचं आहे. आता तुम्ही बघू शकता की इथे कणिक मळून झालेली आहे. कणिक मळताना ती थोडीशी घट्टसरच मळायची. आता कणिक मळून झाल्यानंतर आपण एका भांड्यामध्ये पाणी घेणार आहोत आणि ही मळलेली कणिक त्यामध्ये आपण टाकणार आहोत. हे साधारणतः आपल्याला 5 मिनिटे एवढी ही कणिक पाण्यामध्ये ठेवायची आहे. आता त्यानंतर आपण 5 मिनिटानंतर कणकेला व्यवस्थित मळून घेऊया. ही कणिक मळण्यासाठी आपल्याला 4 ते 5 मिनिटं लागतात. आता ही कणिक व्यवस्थित आधी मळून घ्यायची, नंतर त्यामध्ये आपण थोडंसं तेल टाकणार आहोत. पण त्याआधी आपण ही जी कणिक आहे ती व्यवस्थित मळून घेऊया. आता यामध्ये आपण थोडंसं तेल टाकूया. तुम्ही बघू शकता की आपली जी कणिक आहे ती व्यवस्थित
व्यवस्थितपणे मळली गेली आहे आणि ती दिसायला पण व्यवस्थित दिसते आणि त्यामध्ये हलकीशी चमकसुद्धा आलेली आहे। तर आता ही कणिक आपली रेडी आहे। तर आपण पुरणपोळी करायला घेऊया। मी येथे तुम्हाला 2 पद्धतीने पुरणपोळी कशी बनवायची ते सांगणार आहेत। पहिलं तुम्ही बघू शकतात की ही कणिक आणि पुरण यामध्ये किती फरक आहे, कारण की ही आपली विदर्भ स्पेशल अशी पुरणपोळी आहे। यामध्ये कणिक कमी असतं आणि पुरण जास्त असतं, म्हणून ही पुरणपोळी जी आहे ती फुगत नाही। आता आपण कणकेचा गोळा घेऊया। त्याला अशा पद्धतीने आपण वाटीच्या आकारामध्ये लांबवून घेऊया। आता तुम्ही बघू शकतात की आपली जी काही कणिक आहे ती व्यवस्थित अशी लवचिक झालेली आहे। यामध्ये आपण पुरणाचा गोळा ठेवूया आणि कणकेला हळूहळू या पद्धतीने वरती ओढायचं, जेणेकरून पुरण जे आहे ते पूर्णपणे कणकेच्या आतमध्ये जाईल। आता तुम्ही अशा पद्धतीने बघू शकता की आपले जे काही पुरणाचा गोळा आहे तो कणकेमध्ये व्यवस्थित कोट झालेला आहे आणि हा आपला पुरणपोळीचा गोळा तयार आहे। आता आपण याची पुरणपोळी करून घेऊया। आधी आपण या पुरणाच्या गोळ्याला कणकेमध्ये व्यवस्थित कोट करून घेऊया। त्यानंतर याला अशा हलक्या हाताने आपल्याला व्यवस्थित असं लांबवून घ्यायचं आहे। पण तुम्ही लक्षात ठेवा की आपल्याला बेलनचा वापर नाही करायचा आहे। हलक्या हलक्या हाताने असं आपल्याला पुरणाची पोळी तयार करून घ्यायची आहे। जर तुम्हाला लहान आकाराची पुरणपोळी करायची असेल तर तुम्ही पुरणाची क्वांटिटी आहे ती कमी करू शकता। अशा पद्धतीने तुम्ही बघू शकतात की अगदी हलक्या हाताने आपली जी काही पुरणपोळी आहे आपल्याला तयार करून घ्यायची आहे आणि तुम्ही बघू शकता की किती सुंदर अशी आपली पुरणपोळी दिसते। आता आपण दुसऱ्या पद्धतीने बघूया। जर तुम्हाला पहिला जो प्रकार आहे तो कठीण वाटत असेल तर तुम्ही या पद्धतीने सुद्धा पुरणपोळी करू शकता। म्हणजेच जो आपला कणकेचा गोळा आहे त्याला व्यवस्थित लांबवून घ्यायचं आणि अशा पद्धतीने त्यामध्ये पुरण टाकून त्याचं जे तोंड आहे ते असं बंद करून घ्यायचं। तर तुम्ही कुठल्याही पद्धतीने पुरणपोळी बनवू शकता। हा सुद्धा आपल्या दुसऱ्या पद्धतीने जी पुरणपोळीचा गोळा आहे तो सुद्धा तयार झाला आहे। याला सुद्धा आपण व्यवस्थित असं थापून घेऊया। बघा, दोन्ही पद्धतीने मी तुम्हाला पुरणपोळी सांगितलेली आहे। जी तुम्हाला पद्धत सोपी वाटते त्या पद्धतीने तुम्ही पुरणपोळी करू शकता। आता मी बाकीचे गोळे सुद्धा याचप्रमाणे तयार करून ठेवते, म्हणजे जेणेकरून आपण जेव्हा पुरणपोळी करायला घेऊ की आपले जे पोळी बनवण्याचा टाईम आहे तो वाचेल आणि पटापट आपल्या पुरणपोळी तयार होतील। त्यासाठी आधी आपण इथे एक तवा ठेवूया। तवा हलकासा गरम झाला की त्यावर आपण पुरणपोळी टाकणार आहोत। लक्षात ठेवायचं आहे की तवा आपला जास्त गरम होता कामा नये, नाहीतर आपली जी पुरणपोळी आहे ती करपेल। त्यावर आता मी इथे तूप टाकलेलं आहे। तुपाने पुरणपोळीची जी चव आहे ती एकदम खमंग होते। पुरणपोळीला तव्यावर टाकल्यानंतर तिला जास्त वेळ आपल्याला पलटवायचं नाही आहे। जास्त वेळ जर पुरणपोळीला पलटवलं तर तिची तुकडे होऊ शकतात। तर आपण अशाच पद्धतीने सगळ्या पुरणपोळी तयार करून घेऊयात। आता तुम्ही बघू शकता की आपल्या ज्या सगळ्या पुरणपोळी आहेत ते तयार झालेल्या आहेत। तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ती मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला आजची व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।